जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर. आता एक स्वराज्यची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल. वडवेगाव हद्दीतील नदीपात्रात वाळू उपसा जोमात. सरकारी बाबू आहेत की गेले कोमात, ग्रामस्थांचा सवाल. महाड तालुक्यात रेती उपसा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावरती सरकारी यंत्रणा नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आज पडवे गावातून जाणारी काळ नदी पात्रात वाळू तस्करी जोमात सुरू आहे. मात्र या तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे ही जबाबदारी प्रशासनाने दिली आहे. मात्र या गंभीर विषयाकडे तलाठी आणि मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का, असा सवाल उपस्थित होत आहे. गेले अनेक वर्ष काळ नदी पात्रातून वाळू चोरी होत आहे. असे असताना देखील सरकारी बाबू मुख गिळून गप्प का बसले आहेत, असा देखील सवाल या ठिकाणी नागरिक उपस्थित करत आहेत. स्वराज लाईव्ह चॅनलने दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाची झोप उडेल एवढे मात्र नक्की. या सविस्तर घटनेची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच यांनी दिली आहे. पाहूयात.